हाय, हॅलो. मी प्रियंका. आज सकाळ-सकाळ देवपूजा करली. सगळं आवरलं व्यवस्थित. म्हटलं चला आता ड्युटीला जाऊयात आवरलं तर. पण काय विरू माझा ऐकतच नव्हता. हे बघा, रडत होता म्हणून त्याला ग्लोथचा फुगा करून दिला आणि ते बघा खेळत होता. रडत-रडत खेळत होता. मग हे आले मला नेहमीप्रमाणे ड्युटीला सोडायला. कसं जरा सोडायला आलं की लवकरच पोचतंय कामं. हे बघा काम संपलं तर मी घरी निघाले. कशी थकल्यासारखी दिसते. येता-येता मग दत्त मंदिर लागलं. दत्त मंदिरात दर्शन घेतलं, पाया पडले. म्हणलं जावं घरी आता. घरी जाते तर काय विरू अशी माझी वाट बघत बसला होता. कसं असलं पक्ष्यांची पिल्ले जशी घरी पक्ष्यांची माघारीची वाट बघतात घरट्यात, तशी आपली पण पिल्लं घरी आपली वाट बघत असतात. नंतर फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला. त्यानंतर म्हणलं आता चला चहा मस्तपैकी पिऊयात. चहा प्यायलं की बाळाला बघितलं की दिवसभराच्या कामाचा थकवा निघून जातो. कारण त्या घरात लहान मुलं आहेत. त्या घरात माणसाला इतकं भारी वाटतं काही विचारायलाच नको. कारण किती काम केलं तरी त्या कामाचा कंटाळा येत नाही. चला मग स्वयंपाक करून घेतला, भाकरी करून घेतल्या. म्हणजे त्याला आता आवरून घ्यावं. भात टाकला तर एका साईडला भाकरी केल्या. मला आवरून सगळं मग बसावं. आवरलं सगळं. मग मम्मी आणि पप्पा गेले बाजार करायला. मग आम्ही पण म्हणलं चला दोघंजण जरा फिरून येऊयात मंदिरात. त्याला पण घेऊन जावं जरा इव्हनिंगच्या वेळेला. मग त्यात आवडते म्हणून तो खुश होता की मंदिरात जायचे म्हणून. आता बघा जाताना खूप खुश आहे आणि आला तेव्हा उलट्या वगैरे खूप झाल्या त्याला, वॉमिटिंग. मग जरा त्याला सिरप दिला. पण जाताना बघा किती खुश आहे. काय झालं काय माहिती. जरा फिरून आणलं. म्हणलं फिरल्यावर तरी जरा चांगला होईल. असं चालतोय रस्त्याने. बघा चालताना मग कशी मस्त चालली की मम्मा सोडात मीच चालतो. पण म्हणलं नको बाळा असं नको करू. मग उचलून घेतलं गेलं मंदिरात. त्या पप्पांना कॉल केला होता की मंदिरात. आमच्या आधी पप्पा त्याच्या मंदिरात हजर होते. हे बघा मंदिरात कसं चाललंय पप्पासोबत जायचं. आणि का मस्त देवाच्या पाया वगैरे पडला. कसा नमस्कार करतो बघा, कोणी सांगायला लागते का. त्यानंतर मग स्वामींच्या पण पाया पडलं. म्हणजे खूप साऱ्या मंदिरामध्ये आतमध्ये छोटे छोटे मंदिर आहेत. मग तिथून आम्ही गेलो जरा ज्यूस प्यायला. ज्यूस वगैरे पिलो, घरी आलो. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.